निकिता, अगे निकिता, निकिता, अगे करतच काय? अरे आमुष्याच्या दिवशी इकडं चंद्र उगवले बघे. तुम्ही काय नेहरू तारांगणात गेला? दिवसा ढवले चंद्र दिसायला लागले तर. पप्पा पप्पा तुम्ही आला? या या या. अरे या काय मामा? मामी बरोबर भांडा बिंडा केली का काय? सगळा संसार घेऊन तुम्ही तर वस्तीला आले काय? जाऊ आहे तसा काही नाही, पण ते रौनकनी रोग लावलाय ना मला. का त्याने काय केला? शालन घेतोच नाही त्याला, म्हणून आणलाय तुमच्याकडे शालन घालायला. तुमच्याकडे ऍडमिशन भेटे का बघा त्याला शालन. या या पप्पा या बसा. पण मामा तुम्ही पिशवे घेऊन आलं, तो अवघड जागेचा दुखणा कुठे आहे? अरे त्याचा दोस्त का कमी जाईल त्या दोस्ती पकडते. अरे कमी दोस्त तो राहिला दोस्तांच्या याच्यात मंगारशी. मामा म्हणजे कोणतरी आज बोंबलत माझ्या घरा येतोय. डोळा पोरला सर मेलू. क्लासला कोण कोण नव्हता आला? का नव्हता आलास? मामा शाळेला गेलतो. अजून तुमची लग्न नाही संपली? मे महिन्यात मुहूर्त नव्हता भेटला म्हणून आता ठेवला. अरे बावलटा, सगळं कार्यक्रम काय तुझ्यावरच असतात? तू गेलास नाही तर त्यांचा कार्यक्रम होणार नाही. माझे सख्खे मामा सगळा गेलो होता, मटणाशी जेवायला गेलो. ओ मॅडम, ओ मॅडम येऊ या. मॅडम तुमच्या ट्युशनला ना माझ्या भावाला ऍडमिशन घ्यायचं आहे, पण काय करू मॅडम? तो येतच नव्हता, त्याला घरून काढून आणलाय. येत नव्हता तर ठीक होता, एवढा आज मारत कशाला आणायचा? उद्या आला असता. मारत? कोणाला आणला मारत? हेच आहेत ना स्टुडंट. बघला मी कसला हॅन्सम आहे. मॅडमला अजून वाटतं का मी शाळेचाच विद्यार्थी आहे. गप बसा, त्याने तोडोला खोललाय, मी ओढवला खोरी. हो मॅडम हे नाही, हे माझं मिस्टर आहे. तो बघा, तो माझा भाऊ. हा तुमचा भाऊ? आज यालाच लावायचा क्लास. किती शांत वाटतं, चेहऱ्याने तर जाम हुशार दिसतंय. शाळेत पहिला दुसरा नंबर तर काढतच असत. ओ मॅडम यो आणि शांत. हा बघा त्याचा पराक्रम सकाळी सकाळी त्यानेच पराक्रम केला यो. आणि तुम्ही सांगता शाळेत पहिला नंबर, 5वीला 5 वेळा नापास झाला यो. हो माझ्या भावाशी काय बदनामी करता? तू तर बस. मॅडमला सांगायला नको काय झाले त्या. असले विद्यार्थ्याला मी सुद्धा सगळं सरळ करतोय. उद्यापासून पाठवा त्याला ट्युशनला, मी नोटबुका लिहून देतोय. चालेल तर उद्यापासून पाठवा, तुम्ही लिहून द्या नोटबुका. 4-5 दिवसात तुम्हाला मी समजेल कोण कोणता सुद्धा का सगळं करतंय. उद्या त्यालाही घेऊन पाठवा. हो पाठवतो. जिजू या काय लिहिलं? अरे लिहून गोळे औषधा कसली? तुला काय करायचंय चाल, ते तू बी त्याच्या कानाला देत. हॅलो, हा बोला ना, मी तुम्हाला फोन करणारच होतो. हो ते तुमच्या कामाबद्दल आहे. बघा मी अधिकाऱ्याशी बोलून झालंय माझं, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त एक काम करा, मला वाटतं 4 दिवसांनी एक रिमाइंड कॉल जर केला तर बरं होईल. काम होईल तुमचं, एवढं नका विचार करू. हो ठीक आहे सर. हो बोला. अरे काय बोला, यानी फोडला माझा डोला. या विनायक शेठ, या बसा. वहिनी बसा. बोला विनायक शेठ बोला. अरे काय बोला, इथं माझा खाली आले झोला. आलंय माझ्या लक्षात. ते काय आहे विनायक शेठ, घरोघरी 4 भांडे आहेत, ती वाजाचीच. पण तुमचा भांडा मला जरा जास्तच वाजलेला दिसतंय. काय आहे विनायक शेठ, हे तुमच्या घरातला मॅटर आहे. वहिनी तुम्ही जरा घरातल्या घरात मॅनेज करून घ्या. हो शेठ, तुम्ही समजता तसं काहीच नाही. यो भांडा काही माझ्या बायकोनी नाही फोडला. यो मेवनास यानी माझा भांडा फोडले. येऊ नका यो. हो जरा कमी इज्जत करा. तू तर गप्प बस. हे सगळं लाडकीचा इथं, त्यामुळे असा बिघारलाय तो. विनायक शेठ जर शांत व्हा. मी काय विचारतो, नक्की मुद्दा काय आहे? काय नाही शेठ, जरा मेवणे शेठ याल तू जरा त्याचं शाळेत ऍडमिशन करायचं होता, जरा बघा त्याचं काय. 10वीचं ऍडमिशन ना? छे 10वी 20वीचं ऍडमिशन नाही, 5वीचा.
विद्यार्थी तर 10वीचा वाटतंय आम्हाला, 5वीचा विद्यार्थी आज दिसत नाही शरीरावरनं. हो शेठ, माझा मेवणाच आवरत चिकाटी आहे ना, 5वीचा वर्गच सराल मागित नाही. हा विनायक शेठ, हा हो शेठ, 5वीला नापास झाला, खरं का? नाही तर गेला असता 10वीला. ताई 5 वेळा ना 3 वेळा नापास झाले. बागला कसा थोबारूच करून सांगताय. विनायक शेठ, मेवना मात्र तुमचा पराक्रमी दिसतंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं ऍडमिशनचा करून टाकू आपण. तुम्ही फक्त शाळेच्या तयारीला लागा, बिंदास राहा एकदम. हो शेठ, लय उपकार होतील, लय उपकार अरे होतील. शेठ उपकार का, आपण सोशल वर्कर माणसं, टेन्शन नका घेऊ. चला येतो. या साहेब काय रे, 5वीचं सोडा, कॉलेजला जाते का बघा ना. कॉलेज का डायरेक्ट मग करतो, तुझा कॉलेजचा करतो. लय पुढे जाशील मला तू. ये हा, साहेब जा व्यवस्थित. अरे तुझ्या बापासला फोन करून सांग, कसा तरी सगळ्यांच्या हातपायापासून त्याला ऍडमिशन मिळवून दिलंय. हो सांगतोय. अरे नुसताच सांगू नको, जरा खर्चासाठी पैसे माग. वह्या, पुस्तका, दप्तर, बुटा त्याला जायला लागतील. खर्च काही कमी आहे? मग तुम्ही गणा लाव, या कोणता एक मेवनाच आहे तुमचा. अरे 100 मिळूनच परवारतील, पण हे एक अवघड जागेचा दुखणं नाही परवारणार. ओ भाऊजी, अरे मला पेन्सिल, पेन, कपडं, परत बॅग सगळं घ्याल ना. हो, तुझ्या बापाने ₹1,00,000 दिले ना, 2,000 रुपये दिले आणि 2,000 रुपयात तुला गुण लाल लागल. चल. बुटं पण जाम खराब झाले, ते पण नवीन घ्यायला लागतील ना. चल तुला लाटवली बुटा घेतो. जर आवरा घेता तर 2-4 कपडे पण घ्या. अरे आखी तर व्हिडिओ कपाला आली तरी मी लास्ट पर्यंत एकच शेटे घातले ना, तुला कपडे पाहिजे. अरे अक्का उरण पनवेल पालता घातला तरी तुझ्या मापाचे कपडे भेटायचे नाही, तुला शिवायला जायला लागतील कपडा. चल, कपडा पाहिजे. हो, कणाला पिसलतो त्याच्यावर. दिले ना माझ्या बापासने पैसे. हो, ₹1,00,000 दिले, तुला बी 4-5 सारे येतो. चल. ठीक आहे. मार कशी ना काय मला मारशील. काय चाललंय तुमचा. टीचर माझी केस खेचतोय. माझी पण केस खेचली. टीचरला मारा तुम्ही. मी शिकवते त्याच्यात लक्ष दे, नाही तर उद्यापासून घेणार नाही क्लासला तुला. चल उद्यापासून येऊ नको. आज 5 दिवस झाले सगळ्यांना त्रास देतस. आलास ना तर घेणार नाही क्लासमध्ये, बसून पण देणार नाही. क्लासला येस नाही. अरे चल. मॅडम काय झाला, कोणाला बोलवलेली आम्हाला. तुमच्या भावानी रोनकनी पूर्ण ट्युशनला हैराण केलेलं आहे. स्वतः तर काही शिकत नाही आणि दुसऱ्यांना पण काही शिकून देत नाही. असली पोरं माझ्या ट्युशन मध्ये नाही पाहिजे. अरे पण मॅडम, तुम्ही तर त्याला सुतारख्या सरळ करणार होत्या. नको नको मॅडम, माझ्या भावाला या टायमाला सांभाळून घ्या. नको नको काढू त्याला. त्याला ठेवायच्या पेक्षा मी माझं ट्युशनच बंद करीन. मॅडम असं नका करू, एक वेळेस घ्या त्याला सांभाळून. काय नाही, मी नाही सांभाळून बेमालून घेणार. एक वेळ चहा घ्या ना जा. बघ बघ, भावाचे करामत आहे. आज सगळी का माझं नाव घालवलं काय. चल. हॅलो, हा बोल ना. काय माझी मेवणेच नाही. मेवणेच नको नव्हतं अजून, पोरा होती. काय झाला काय. तुमचं फणस ना आंबो पळून नेलं. ए बाबा, काही माझ्या घराबिरा येऊ नको. एक काम कर, स्कॅनर असेल तर पाठव मला. हा बाबा स्कॅनर पाठव, मी तुला पैसे पाठवतो. काही घराबिरा येऊ नको. आधीच लय लोक येऊन गेली घरा. ताराच दिले, ताराच त्याने. हा पाठव पाठव. हा ऐकलास का. तुझ्या भावाने काय पराक्रम केले इकडे.
काय झाला? काय वाटतं? अरे तुझ्या भावाने नको नको केले. तू एक काम कर, तुझ्या बापासला फोन कर ना, याचा बाजा बिस्तर बांधून ठेव, याला जाऊ दे इशा. का म्हणजे? अरे तो गाणे नाही का खालच्या आलीचा, अरे त्याचं त्यांनी 50 ना आंब पोरांची बरोबर जाऊन चोरलं. काय बोलता? त्याचाच फोन होता, तो घरी यायला निघलेला. मग तुम्ही काय सांगला? अरे मी सांगायचं का सांगले त्याला, तू एक काम कर, त्याचा बाजा बिस्तार काय आहे तो गुंड, त्याला जाऊ दे इच्छा. मला नाही परवडायचा तो. मुलांवर लहानपणीच आपल्याकडून चांगले संस्कार झाले पाहिजेत, कारण त्यावेळी त्यांचे कोले मन असते. लाड केले पाहिजेत, पण एवढे पण नको की पुढे त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होईल.